जसं की मी काल सांगितलंय, आम्ही गावी आलोय आणि गावी आल्याच्या नंतर आमचं सगळं तर फिरण्यावरतीच असतं. कालचा दिवस तर आमचा घरीच गेला, पण आज सकाळी-सकाळी आम्ही आमच्या ताईंकडे गेलो होतो. म्हणजेच माझ्या 3 नंबरच्या नणंदबाईकडे आणि त्यांनी येते वेळेसच मला बजावून ठेवलं होतं, की माझ्याकडे येते वेळी तर तू लग्नात नेसलेला शालूच नेसून ये. मग काय लग्नामध्ये जो माझा शालू होता, मी तो वेअर केला आणि दोघे पण तिकडे गेलो. तिकडे गेल्याच्या नंतर ना, मुलांसाठी खायला आणायला गेली होती हे बाहेर आणि त्यासोबत माझ्यासाठी पण डेअरी मिल्क घेऊन आले. आपण कुठे पण जाऊ, पण सरकारांच्या लक्षात असतं, की आपलं पण लहान बाळ आहे. नाही नेलं तर कुठला राडा कुठे पोहोचेल सांगू शकत नाही. तिथे डेअरी मिल्क वगैरे खाल्ली. सगळ्यांसोबत बोलणं, भेटणं झालं आणि मग परत ताई स्वयंपाक करत होते. त्यानंतर नाही आमच्या ताईंनी घरामागे एवढे जास्त फुलं लावलेली आहेत. त्या फुलांची नावं काय आहेत हे पण मला समजत नव्हतं. एवढे जास्त फुलं होती. सो ताईच सांगत होती, की ह्या फुलांचं नाव हे आहे असं वगैरे आणि त्यांनी 1 महिना झालं गुलाबाची फुलं सांभाळून ठेवलेत आणि मला बोलत होती, की "तू घेऊन जा." म्हणलं ठीक आहे मी जाते वेळी घेऊन जाईन आणि परत नाही यायला आमची जी यायची वेळ झाली खरंच खूप उशीर झाला होता आणि मग परत ताईंनी ओटी वगैरे भरली. मी बोलले की त्यांना साडी नको तर ते बोलले पहिली वेळ आली एवढ्या वेळेस साडी घे आणि मग त्यांनी मला ही साडी पण दिली. खरंच सांगते येलो कलरची साडी आहे आणि हे साडीचं कॉम्बिनेशन पण एवढं छान आहे ना खरं खूप छान दिसते साडी. सरकारांना पण खूप आवडली आणि मला पण आवडली. परत तिथे ओटी वगैरे भरल्याच्या नंतर ना मी पाया पडले ताईंच्या. तर ताईंनी असा काहीतरी आशीर्वाद दिला की माझा हसूच थांबेना. असो हे तर नणंद-भावजईमध्ये चालूच राहायचं आणि परत आमची माघारी यायची वेळ झाली आणि ताईंनी मला कुंकू लावलं होतं ना, खरंच कुंकू लावल्याच्या नंतर एवढं छान दिसत होतं. मला पण कुंकू लावलेलं खूप जास्त आवडतं आणि शेवटी येते वेळी त्यांनी मला गुलाबाचं फूल तोडूनच दिलं. शेवटी कौतुकाची भावजई आहे ना लाडाची. त्यांनी गुलाबाचं फूल दिलं तर दिलं. त्यासोबत कळी पण घ्या बोलल्या. मी गुलाबाची कळी पण घेतली तोडून आणि परत सगळ्यांना बाय बोलून आम्ही माघारी निघालो. येते वेळी ना वातावरण खरंच खूप छान झालं होतं. परत घरी आलो. घरी आल्याच्या नंतर ही आहे ताईंनी दिलेली साडी. मला काही राहावेच ना. मग आल्याच्या नंतर मी पहिलं वेअर करून बघितली. ह्या साडीवरचं ब्लाऊज काय अजून स्टिच केलेलं नाहीये, सो मला स्टिच करायचं आहे. पण माझ्या शालूवरच्या साडीवरच्या ब्लाऊजचं मी हे साडी वेअर करून बघितली. हे ब्लाऊज पण ह्यावरती सूट होत होता. पण ठीक आहे, मी ते स्टिच करून घेईल. हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि साडी पण कशी वाटली सांगा. बाय.